रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। सागर बंगल्यावर आता घडामोडींना देखील अधिकच वेग आलेला आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सागर बंगल्यावर दाखल झालेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या संदर्भात चर्चेची शक्यता आहे। नारायण राणेंच्या पाठोपाठ आता केसरकर सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। तर आज दुपारी किरण सामंत देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे आणि त्यामुळे आता फडणवीसांच्या भेटीसाठी या नेत्यांची लगबग वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि सागर बंगल्यावर देखील आता घडामोडींना कमालीचा वेग आलेला आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जात आहेत। त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। चेतन, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा तिढा आज तरी सुटण्याची शक्यता आहे, कारण फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या घडामोडींना वेग आलाय। नेमक्या काय घडामोडी आज घडत आहेत? निश्चितच शुभम, एकंदरीत आपण कालच्या संदर्भातील बातमी प्रकाशित केलेली होती की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून जवळपास उमेदवारी निश्चित झालेली आहे। त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। यादी जरी जाहीर झाली असली तरी काल जी माहिती समोर येत आहे, काल नारायण राणे यांनी सागर बंगल्यावर येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता एकंदरीत सागर बंगल्यावरून हालचालींना वेग आलेला आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे याच लोकसभा मतदारसंघातून आमदार आहेत ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात येऊ शकतात। दुसरी गोष्ट, याच लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत जे आहेत ते शिवसेनेचे ते इच्छुक होते, मात्र आता त्यांचीही समजूत आज दुपारच्या भेटीमध्ये काढण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकूणच आज सायंकाळपर्यंत एकंदरीत या मतदारसंघातील सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा होईल आणि एकंदरीत नारायण राणे आहेत ते आपल्या लोकसभा रिंगणामध्ये विनायक राऊतांविरोधात लढताना पाहायला मिळू शकतात आणि त्याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यामध्ये जर नारायण राणे यांच्या हालचाली पाहिल्या, मतदारसंघांमध्ये त्यांच्या गाठीभेटी पाहिल्या, तर केंद्रीय नेतृत्वाकडून जी त्यांना एकंदरीत एक हिरवा कंदील दिलेला होता, काल त्याच्यावरती सागर बंगल्यावर शिक्कामोर्तब झालं आणि आज आता शिवसेना नेत्यांची समजूत काढली जात आहे। असाही तर्क लावला जात आहे की राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना विधानसभा लढण्याचे संकेत दिले जाऊ शकतात। त्याच अटीवरती ते नारायण राणेंचा प्रचार करण्यास तयार होऊ शकतात। त्यामुळे आजच्या किरण सामंत दीपक केसरकर यांच्यासोबत फडणवीसांच्या भेटीमध्ये काय चर्चा होते याकडे कोकणवासियांचं लक्ष असेल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।